श्री स्वामी समर्थ दत्तश्री किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत पुलाव। ही माझी वहिनीची रेसिपी आहे। तर थोडं कढईत तेल घेऊन तेल चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये शहाजिरं घेतलेलं आहे, तमालपत्र घेतलेलं आहे, 5 ते 6 काळी मिरी घेतले, 2 लवंगा आणि 1 मोठी वेलची घेतलेली आहे। तेल तापल्यावर त्यामध्ये टाकून थोडं तडतडू द्यावं। नंतर त्यामध्ये थोडीशी 1 TSP आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे मी। जर तुम्हाला व्हाईट हवं असेल तर आलं लसूण मिरची पेस्ट देखील टाकू शकता। आता मिक्स करून थोडासा परतून घ्यायचं आहे। तिथे परतल्यानंतर त्यामध्ये गाजर आणि मटार टाकणार आहोत। ते गाजर आणि मटार मी 1/4 कप घेतलेला आहे आणि 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे। हा इंडिया गेट बासमती तांदूळ आहे। तर हे टाकल्यानंतर परतून घ्यायचे आपल्याला। छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी 1 TSP लाल तिखट टाकणार आहे। ते देखील परतून घ्यायचे आहे। नंतर इथे मी एव्हरेजचा बिर्याणी मसाला टाकलेला आहे, साधारण 1 TSP टाकलेला आहे। आता हे सर्व परतून घ्यायचं आहे। इथे मी कांदा आणि टोमॅटोचा वापर नाही केलेला आहे। नंतर त्यामध्ये गरम पाणी करून टाकायचं आहे। तांदळाच्या साधारण अर्धा ते 1 इंच वरती एवढं पाणी मी टाकलेलं आहे। आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं चवीनुसार मीठ टाकायचं आहे ह्यामध्ये। मग मिक्स करून आपण झाकण लावून शिजेपर्यंत झाकण लावून ठेवणार आहोत। मध्ये मध्ये पाहायचे आहे शिजला आहे की नाही। ते रेडी आहे आपला पुलाव। नक्की रेसिपी ट्राय करा। आवडली असेल नक्की लाईक करा आणि शेअर करा।